मुंबईचे हे ताज्या हवामानाचे अपडेट ऐका. आताचे तापमान आहे 20 अंश सेल्सिअस. पण थांबा, आपल्याला त्यापेक्षा जास्त थंड वाटतंय. रिअल फील म्हणजे प्रत्यक्षात जाणवणारे तापमान, जे आहे 19 अंश सेल्सिअस. तुम्ही सावलीत उभे असाल तर तुम्हाला सुमारे 19 अंश सेल्सिअस जाणवेल. त्यामुळे हो, तुम्ही बाहेर पडल्यास तुम्हाला थंड वाटण्याची शक्यता आहे. आता आकाशाबद्दल बोलूया. आज आपल्याला सूर्यप्रकाश दिसतोय, म्हणजे आकाश पूर्णपणे स्वच्छ दिसेल. आणि वाऱ्याबद्दल काय? तर तो पूर्व ईशान्य दिशेने सुमारे 11 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहतोय. कधी कधी तो आणखीन जोरात वाहतो. वाऱ्याचा झोत 25 किलोमीटर प्रति तास पर्यंत पोहोचतो. वाऱ्याचा झोत म्हणजे काय? वाऱ्याचा झोत म्हणजे वाऱ्याच्या वेगात होणारी क्षणापुरती किंवा अचानक वाढ. यामुळे तुम्हाला थोडासा हलका दिलासा मिळू शकतो. जसं की तुम्हाला थंड करण्यासाठी आलेली एक हलकी झुळूक. पण त्यामुळे तापमानात बदल होणार नाही. आणि आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, हवेची गुणवत्ता. हवेची गुणवत्ता सध्या रोगट आहे, म्हणजे आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचा अर्थ खूप जास्त घराबाहेर राहणं योग्य नाही. विशेषतः जर तुम्ही लहान मूल असाल, वृद्ध व्यक्ती असाल किंवा तुम्हाला श्वसनाचे त्रास असतील. शक्य असेल तेव्हा घरातच राहणं चांगलंय. मी ही सगळी माहिती कुठून मिळवली? ती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. हो, फक्त हवामानासाठी एक संपूर्ण विभाग आहे. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, हवामानशास्त्र म्हणजे काय? तर हा पृथ्वीच्या वातावरणाचा वैज्ञानिक अभ्यास आहे. पण जर आपण अजून विचार केला, हे हवामान म्हणजे काय? आणि ते इतके महत्वाचे का आहे की त्यासाठी एक संपूर्ण विभाग समर्पित आहे? हवामान म्हणजे एका विशिष्ट ठिकाणच्या दिवसेंदिवस बदलणाऱ्या वातावरणीय परिस्थितीचा संदर्भ. जसं की तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वारा आणि वातावरणीय दाब. आणि ह्यालाच हवामानाचे घटक म्हणतात. तर तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वारा आणि वातावरणीय दाब हे आहेत हवामानाचे घटक. चला, या घटकांना एक एक करून समजून घेऊया. कारण हवामान समजून घेण्याची सुरुवात मूलभूत गोष्टी समजून घेण्यापासूनच होते. तापमान आपल्याला सांगतं की वातावरण किती गरम किंवा थंड आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाहेर पडता आणि म्हणता, बापरे किती गरम आहे, किंवा हिवाळ्यात गारठून जातोय, तेव्हा तुम्ही वातावरणाच्या तापमानाबद्दल बोलत असता. आर्द्रता म्हणजे हवेत असलेल्या बाष्पाच्या प्रमाणाबद्दल आहे. पाऊस पडत नसतानाही तुम्हाला चिकट आणि घामाघूम वाटत असेल, तर त्याचं कारण आहे वातावरणात भरपूर बाष्प आहे किंवा आर्द्रता जास्त आहे. पर्जन्यमान हा आकाशातून खाली पडणाऱ्या पाण्यासाठी वापरला जाणारा एक वैज्ञानिक शब्द आहे. तो पाऊस, बर्फ किंवा अगदी गारपीट देखील असू शकतो. थोडक्यात, जेव्हा ढग पाणी आणखी धरू शकत नाही, तेव्हा जे घडतं ते म्हणजे पर्जन्यमान. त्यानंतर वारा म्हणजे हलणारी हवा. तो जास्त दाबाच्या भागातून कमी दाबाच्या भागाकडे प्रवास करतो. जसं की एखादी जागा भरून काढण्यासाठी हवा आत येते. त्यामुळे काही दिवस दमट असतात आणि काही दिवस खूप थंड असतात. आणि शेवटी वातावरणीय दाब हा आपल्यावरील हवेचे वजन आहे असं समजा. हो, हवेला वजन असतं. हा तो दाब किंवा बल आहे ज्याने हवा आपल्यासह प्रत्येक गोष्टीला खाली ढकलते किंवा दाबते. हे मूलभूत घटक हवामानशास्त्रज्ञांना मदत करतात. हवामानशास्त्रज्ञ म्हणजे हे सर्व काही अभ्यासणारे शास्त्रज्ञ. आणि ते आपल्याला आकाशात काय घडतं आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हवामान का मिळतं हे समजून घेण्यासाठी मदत करतात. चला, काही वेळासाठी आपण हवामानशास्त्रज्ञांच्या भूमिकेत जाऊया आणि हवामानाचे घटक मोजण्यासाठी वापरली जाणारी साधने कोणती आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात आधी आपल्याकडे आहे थर्मामीटर. हे आपल्याला तापमान सांगतं. ते गरम आहे, थंड आहे की दोन्हीच्या मध्ये आहे. मग आहे बॅरोमीटर, जे वातावरणीय दाब मोजते. वादळ कधी येऊ शकतात यासारखे हवामान बदलणार आहे का हे समजून घेण्यासाठी हे मदत करते. कारण दाबातील बदल हे वादळांचा अंदाज घेण्यासाठी महत्त्वाचे सूचक असू शकतात. पुढचं आहे हायग्रोमीटर. हे आर्द्रता मोजते, म्हणजे हवेत तरंगणाऱ्या बाष्पाचे प्रमाण. नंतर आहे रेन गेज. हे सोपं आहे.
किती पर्जन्यमान झालं आहे हे ते मोजते. म्हणजे पाऊस, बर्फ किंवा गारपीट. आता वाऱ्याकडे वळूया. आपल्याकडे आहे अॅनिमोमीटर, जे वाऱ्याचे वेग किती आहे हे मोजते. आणि शेवटी पवन दिशादर्शक आहे. हे आपल्याला वारा कोणत्या दिशेने येत आहे हे सांगते. कधी-कधी हे अॅनिमोमीटर आणि पवन दिशादर्शक एकत्र करून एकाच साधनात जोडलेले असतात. ते वाऱ्याचा वेग आणि दिशा दोन्ही दाखवतात. तर तुम्हाला तुमच्या शाळा किंवा परिसरात यापैकी कोणतेही साधन दिसू शकतं? मला वाटतं नक्कीच दिसू शकतं. काही शाळांमध्ये हवामान केंद्र किंवा विज्ञान कक्ष असतात आणि तुम्ही बारकाईने पाहिल्यास तुम्हाला तुमच्या जवळपास काय सापडेल ह्याचा तुम्हाला अंदाज देखील नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही जाऊन त्यांना शोधायला सुरू करा. तुम्हाला कदाचित कळेल की तुमच्यात एक लहान हवामानशास्त्रज्ञ दडलेला आहे. व्हिडिओचा सारांश बघूया. हवामान म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्या आजूबाजूच्या वातावरणात काय घडतंय. सूर्यप्रकाश असलेली सकाळ, ढगाळ दुपार, अचानक येणारा पाऊस हे सर्व. यात हवेचे घटक समाविष्ट आहेत. जसं की तापमान, आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्पाचे प्रमाण, पर्जन्यमान म्हणजे पाऊस, गारपीट किंवा बर्फाच्या रूपात ढगातून खाली येणारे पाणी, तसेच वारा आणि वातावरणीय दाब. हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना हवामानशास्त्रज्ञ म्हणतात आणि ते प्रत्येक घटक मोजण्यासाठी विशेष साधने वापरतात. थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी वापरला जातो. हायग्रोमीटर आर्द्रता मोजण्यासाठी वापरला जातो. बॅरोमीटर वातावरणीय दाब मोजण्यासाठी वापरला जातो आणि एका विशिष्ट भागात झालेल्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी रेन गेज वापरला जातो. आणि वाऱ्याच्या संदर्भात वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजण्यासाठी आपण अॅनिमोमीटर आणि पवन दिशादर्शक वापरतो. अशा प्रकारे हवामानशास्त्रज्ञ हे सर्व मापदंड मोजतात आणि म्हणून आपल्याला आपल्या फोनवर अचूक हवामानाचे अपडेट्स मिळतात. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.